अमरावती जिल्ह्यात बोगस HTBT बियाण्यांच्या विक्रीवरून युवा स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत बियाण्याचे पुढे अंगावर फेकण्यात आले। कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस बियाण्यांच्या विक्री प्रकरणी युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। कपाशीच्या हंगामात प्रतिबंधित HTBT बियाणे विशेषतः अजित 155 या जातीची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे। या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। संतप्त कार्यकर्त्यांनी कपाशीच्या बोगस बियाणांचे पुढे कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकत निषेध नोंदवला। यावेळी जोपर्यंत कृषी दुकानांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात आधीच अवकाळी पाऊस आणि बाजारभावाच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त असताना आता बोगस बियाणांमुळे त्यांची स्थिती आणखी बिकट होत आहे। या आंदोलनात कृषी विभागासह संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली असून कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिले आहे। शेतकऱ्यांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आणि विश्वासासाठी हे पाऊल तातडीने उचलणे अत्यावश्यक आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। जर 2 दिवसात या अमरावती जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक कार्यालयाकडून त्याच्यावर ठोस पावलं उचलल्या गेली नाही, योग्य कारवाई झाली नाही, तर गुरुवारला विधान भवनाच्या गेटवर 2 ट्रक बियाणे व खते युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं बोगस बियाणे बापना कंपनीचे बोगस बियाणे हे कृषी मंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ व या बापना कंपनी व या ठिकाणी जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई, निलंबनाचीच नाही तर त्यांच्यावर बडतर्फीची मागणी आम्ही या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने कृषी मंत्र्यांना या ठिकाणी गुरुवारला करणार आहे।